बुल्ढाना के मोताला पंचायत समिति अंतर्गत उर्रा गांव के स्कूल में शिक्षक की कमी को लेकर छात्र और अभिभावक आक्रामक हो गए। कक्षा पहली से 5वीं तक के विद्यार्थियों के लिए स्कूल में 2 शिक्षकों की व्यवस्था की गई थी, लेकिन अभिभावकों का आरोप है कि इनमें से एक शिक्षक नियमित रूप से स्कूल नहीं आ रहे। शिक्षक की अनुपस्थिति के चलते विद्यार्थियों की पढ़ाई प्रभावित हो रही है। इस समस्या को लेकर अभिभावकों ने पहले भी 2 से 3 बार जिला परिषद के शिक्षा अधिकारियों को ज्ञापन सौंपकर शिक्षक उपलब्ध कराने की मांग की थी। हालांकि बार-बार ज्ञापन देने के बावजूद कोई ठोस कार्रवाई नहीं होने से अभिभावकों का आक्रोश बढ़ गया। इसी के चलते आज बड़ी संख्या में विद्यार्थी और उनके अभिभावक बुल्ढाना जिला परिषद परिसर में पहुंचे और ठिया आंदोलन शुरू किया। अभिभावकों ने स्पष्ट रुख अपनाते हुए कहा है कि जब तक स्कूल में शिक्षक उपलब्ध नहीं कराया जाता तब तक उनका आंदोलन जारी रहेगा। माझं नाव संस्कृती योगेश कात्रे। मी आमच्या शाळेत 2 शिक्षक होते, ते एकच येत आहे आमच्या शाळेत म्हणून आम्ही इथं आलोय। आता शिक्षक देणार आहे तुम्हाला का सांगितलं त्यांना? शाळेत नाव काय? जिल्हा परिषद शाळा उरा। किती शाळा? 1ली पर्यंत तर 5वी। आणि शिक्षक एक देतात? हा। मग तुम्ही कशी शिकवतो एक शिक्षक तुम्हाला करणार? तुमचं नुकसान नाही होत मग आता? हा। वेदांत तुकाराम पाटील म्हणजे आमच्या शाळेत 2 शिक्षक होते, पण आमच्या शाळेत एकच शिक्षक येता, त्याच्यासाठी आम्ही अडी आलतो। काय सांगितलं? म्हणजे आमच्या शाळेत 2 शिक्षक होते, आमच्या शाळेत एकच शिक्षक येता, त्याच्यासाठी आम्ही इथे आलो। इथे आल्यानंतर काय झालं? मग आम्ही इथे आलो। आमच्या इथं अगोदर 3 शिक्षक होते। आमच्या शाळेला म्हणजे चांगली परंपरा लागू आहे। आमच्या इथे नवोदयाला दरवर्षी 2-3 विद्यार्थी जायचे, पण आता काय झालं की त्यांची जे बदल्या झाल्या त्यावेळेस 3 शिक्षक आले, पण 3 शिक्षक आले पण मुळात फक्त रुजू झाले 3, त्यातले 2च येत होते आणि 1 शिक्षक येत नव्हते मंगलवर्ष म्हणून। आता आमच्या इथे 1 शिक्षक पट संख्या कमी झाले, तर हे दुसरे शिक्षक कंटिन्यू यायला पाहिजे, त्यासाठी आम्ही आज निवेदन द्यायला शिवसाहेबांकडे आलो। कारण आम्ही अगोदर पण येऊन गेलो, त्यांनी आमच्याकडे समजा कानाडोळा केला आणि अगोदर पाठवलं नाही, त्यामुळे आम्हाला आज सर्व पालक मुलांना घेऊन म्हणजे त्रास घ्यावा लागला आणि बुलढाण्यात त्यांच्याकडे यावं लागलं। आज आम्हाला त्यांनी समजा आश्वासन दिलेलं आहे की आम्ही उद्यापासून त्या सरांना तुमच्या शाळेवरती पाठवतो, एवढी आमची त्यांच्याकडे मागणी होती। म्हणजे ते नेहमीच मुलांच्या भवितव्यासाठी 1 शिक्षक असल्यामुळे त्यांना शिकवू शकत नाही, कारण त्यांच्याकडे 1 ते 5 वर्ग आहे। 1 ते 5 वर्ग असल्यामुळे 1 शिक्षक कसे शिकवणार? भरपूर मुलांचं समजा शिक्षण त्यांना भेटत नाही पाहिजे तसं, मुलांची ओरड आहे घरी, त्याच्यामुळे बरेचसे पालक बाहेरगावी मुलं टाकत आहे। आमच्या शाळेची चांगली गुणवत्ता असल्या कारणामुळे शाळेचं नाव आहे अगोदरपासूनच, आणि आता हे शिक्षण नसल्यामुळे 1च शिक्षक असल्यामुळे त्यांना पाहिजे तसं शिक्षण भेटत नाही। त्यामुळे आम्ही आज समजा सर्व पालक वर्ग मुलं त्यांना घेऊन शिक्षण अधिकाऱ्यांकडे आलो होतो। आणि ते 6 वर्षात